नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक भरती संदर्भात एक नवीन जी-आर आला. ह्या जी-आर नुसार प्राध्यापक भरतीचे निकष बदललेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की जाहिरातीमध्ये नेमक्या जागा किती रिक्त असणार आहे. दुसरा मुद्दा आहे की जाहिरात कधी येणार आहे. आता नुकतीच पुणे विद्यापीठाची जाहिरात आली 111 पदांची. तो व्हिडिओ मी पुढे घेणार, तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. तिसरा मुद्दा तुम्हाला मी निकष दाखवतो, निवडीचे निकष ह्या नवीन जी-आर नुसार काय असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी सीटीटी देऊ इच्छित असाल, फॉर्म सुटणार आहे 8 फेब्रुवारीला सीटीटीची एक्झाम असणार आहे. तुम्ही जर देऊ इच्छित असाल तर लगेच तयारी लागा. तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंक वरती क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण तत्पूर्वी परत एकदा टीईटी 2025चं महारिव्हिजन सेशन आमचं चॅनलवरती चालू होतं. या चॅनलवर चालू होणार आहे 9 नोव्हेंबर पासून ते 22 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. हे टाइम आहे, तुम्हाला सब्जेक्ट आहे, फॅकल्टी आहे. सो नक्की जॉईन करा, खूप फायदा होणार आहे. या सेशनचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या पूर्वी पण असे सेशन घेतलेले आहेत, त्यांना पण झालाय, तुम्हाला नक्कीच होईल. सो सेशन नक्की बघा. दुसरा मुद्दा आहे तुम्हाला इथे की फ्री टेस्ट सिरीज पण तुम्हाला इथे अवेलेबल केलं आहे. टेस्ट सिरीज द्या, त्याचं विश्लेषण आम्ही करून देणार आहोत. सो ह्या डेटला तुम्हाला टेस्ट पण द्यायचे आहेत. फ्री ऑफ कॉस्ट आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिला, कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा 3 महत्त्वाचे अध्यापक वर्ग असतात. बघा 3 महत्त्वाचे. त्यातलं पहिलं असतं सहाय्यक प्राध्यापक, ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणतो. दुसरं सहप्राध्यापक, ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतो. तिसरं प्राध्यापक, त्याला प्रोफेसर म्हणतो. ह्या 3 पदांच्या जागा रिक्त आहे. किती जागा रिक्त यावरती पाठीमागे व्हिडिओ पण घेतला होता. जवळपास 12,000 प्लस जागा रिक्त आहे. आणि या संदर्भात नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे की या जागा भरण्यासंदर्भात किंवा प्राध्यापक भरती संदर्भात नवीन जी-आर आला आहे. यात त्यांनी सांगितलंय राज्यात पारदर्शक प्राध्यापक भरतीसाठी नवे निकष लागू झालाय. मुलाखतीसाठी फक्त 25% गुण, मुलाखती ऑन कॅमेरा होणार आहे, अशी हेडिंग आली आहे. आणि यामध्ये जी-आरचा उल्लेख केला. तो जी-आर मी तुम्हाला दाखवतो. बघा हा जी-आर आहे 6 ऑक्टोबर 2025 आहे, ज्याचा मेन टायटल आहे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अकृषी म्हणजे कृषी सोडून अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा जी-आर आहे. मी तुम्हाला जी-आर दाखवतो. ह्या जी-आर मध्ये तिन्ही प्रोफेसरची भरती प्रक्रिया कशी होणार आहे ते त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं. बघा हा जी-आर आहे. ह्या जी-आर मध्ये तुम्ही खाली जर गेलात 11 पानांचा जी-आर आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं. बघा इथला पहिला मुद्दा त्यांनी सांगितलाय की ही भरती करताना कशा पद्धतीने होणार आहे. 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले आहे की तुम्हाला 75% आणि 25%चं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिले. बघा सुरुवातीलाच हा निर्णय. बघा इथे त्यांनी सांगितलंय की तुम्हाला 75% मार्क असणार आहे अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्चला आणि 25% मार्क तुम्हाला असणार आहे इंटरव्ह्यूला. बघा हे 75% आणि इंटरव्ह्यूचे 25% असे 100 मार्क तुम्हाला इथे दिले जाणार आहे. आणि तुम्हाला ATRला म्हणजेच अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्चला 50% मार्क किंवा 50 मार्क पडले तर तुमचा इंटरव्ह्यू घेऊन आउट ऑफ 100 तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यात 1 बाय 1 त्यांनी सांगितले. बघा इथे असोसिएट असिस्टंट प्रोफेसरचे मार्क त्यांनी दाखवले. इथे त्यामध्ये वर्गीकरण त्यांनी केलंय. 55 मार्क तुम्हाला कशाला, अकॅडमिक रिसर्चला. मग हे 55 मार्क कसे असणार आहे ते त्यांनी यात सांगितले. बघा हा 1 नंबरचा पॉईंट, 2 नंबरचा असे. आता 1 नंबरचा पॉईंट जसं की तुम्हाला म्हटलं मी की तुम्हाला मॅक्सिमम ग्रॅज्युएशन असेल तर 11 मार्क. मग कसे ग्रॅज्युएशनला तुम्हाला 80% किंवा अबोव्ह मार्क असेल तर 11 मार्क मिळेल. 60% लेस दॅन 80% असेल तर 9 मार्क मिळेल. 55 ते 60 दरम्यान असाल तर 7 मार्क. 45 ते 45 दरम्यान असाल तर 4 मार्क. असे तुमचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. सेम पोस्ट ग्रॅज्युएशनला 18 मार्क. ते कसे असणार मग 18 मार्क तुम्हाला सेम तुमच्या पर्सेंटेजवरती डिपेंड आहे. तुम्हाला त्यानंतर MPhil आणि PhDला 20 मार्क. ते सुद्धा तुम्हाला मार्कांवरती तुमचं इथे वर्गीकरण असेल. तुम्हाला MPhil किंवा PhDला किती % मार्क होते त्यानुसार इथे मार्क दिले जाणार आहे. JRF आणि नेट सेटला तुम्हाला इथे मार्क किती होते त्यानुसार सुद्धा इथे तुम्हाला मार्क दिले जाणार आहे. टीचिंग एक्सपिरियन्स बघा मॅक्सिमम 5 मार्क आहे. त्यावर तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षांचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला मार्क आहे. त्यानंतर रिसर्च तुम्ही जर केला असेल त्याला 15 मार्क. त्यामध्ये पण रिसर्च पब्लिकेशन असेल तर 6 मार्क आहे. IPR जनरेट असेल तर 6 मार्क आहे. असं तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे. बघा हे झालं पहिला असिस्टंट प्रोफेसर. नंतर आहे असोसिएट प्रोफेसर. त्यामध्ये बघा माझा टंग ऑफ स्लिप झालाय बरं का. हा असोसिएट प्रोफेसर त्यामध्ये मॅक्सिमम मार्क अकॅडमिकला 45 मार्क आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, या पद्धतीने त्याचे पण मार्क डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. आणि तिसरं जे आहे, तिसरं आहे महत्त्वाचं पद, ते आहे प्रोफेसर. ह्या पदासाठी सुद्धा त्यांनी मार्क ठेवले. 75% तुमचे वेटेज आहे आणि 25% इंटरव्ह्यू आहे. 40 मार्क अकॅडमिक रेकॉर्डला आहे. अकॅडमिक रेकॉर्डमध्ये
मार्कनुसार तुम्हाला अकॅडमीला किती मार्क पडलेत त्यानुसार इथे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. एमफिल PhD आहे, JRF नेट सेट असेल, टीचिंग एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर असोसिएट रिसर्च ॲप्टिट्यूड हे सगळे असेल. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये मी ऑलरेडी घेतलंय स्लाईडवरती, ती तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो बघा. हे सगळे 50%, 75% आणि 25% वेटेजनुसार असं तुमचं सिलेक्शन होणार आहे. वन बाय वन बघूया आपण. पहिलं बघूया आपण GR नुसार निवडीचे निकष काय असणार आहे. तर 75% मार्क तुम्हाला कशाला असणार आहे, किंवा 75 मार्क अकॅडमिकला, टीचिंगला आणि रिसर्चला, ज्याला आपण ATR म्हणतो, आणि इंटरव्ह्यू परफॉर्मन्सला 25% मार्क आहे. पण त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला ATRला 50 मार्क पडले तर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि फायनल तुमचं सिलेक्शनसाठी विचार केला जाईल. आणि युनिव्हर्सिटीला त्यांनी अधिकार दिले एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची, आणि तुमची मुलाखत ही ऑन कॅमेरा असणार आहे. कॅमेरा समोर रेकॉर्डिंग स्वरूपातला इंटरव्ह्यू होणार तुमचा. त्यातलं पहिलं पद आहे सहाय्यक प्राध्यापक, ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणतो. त्याचे निवडीचे निकष बघा. पहिला मुद्दा, अकॅडमिकचा रेकॉर्ड तुमचा असेल तर 55 मार्क असणार आहे. त्यात पहिलं ग्रॅज्युएशन असेल तर त्याला 11 मार्क आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क आहे त्यानुसार हे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. सेम PS पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 18 मार्क आहे. एमफिल PhD असेल तर 20 मार्क आहे. JRF नेट सेट असेल तर 6 मार्क आहे. दुसरं, टीचिंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर 5 मार्क आहे. आणि तिसरं असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किल, त्याला 15 मार्क आहे. त्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन असेल तर 6 मार्क आहे. बुक्स ऑथर्ड किंवा IPR जनरल असेल तर 6 मार्क आहे. अवॉर्ड असेल तर 3 मार्क आहे. दुसरं पद त्यामध्ये आहे सहाय्यक प्राध्यापक, ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतो आपण. अकॅडमिक रेकॉर्डला 45 मार्क आहे. ग्रॅज्युएशनला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कनुसार तुम्हाला इथे 8 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. PGला 15 आहे. एमफिल PhD 18 मार्क आहे. JRF नेट सेट असेल तर तुम्हाला 4 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. दुसरं, टीचिंग एक्सपिरियन्सला 5 मार्क आहे. आणि असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किलसाठी 25 मार्क आहे. त्यामध्ये रिसर्च पब्लिकेशनला 6 मार्क आहे. बुक्ससाठी तुम्हाला 8 मार्क आहे. अवॉर्डला 3 मार्क आहे. PhD गायडन्स तुमचा असेल, तुम्ही गाईड केला असेल नंबर ऑफ कॅन्डिडेटला, तर त्यानुसार 3 मार्क आहे. क्युम्युलेटिव्ह फंड्स तुम्ही जनरेट केला असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, तुम्हाला 5 मार्क इथे दिलेले आहे. सो अशा पद्धतीने 45, 5 आणि 25 असे 75 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. 75 पैकी तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी 50 मार्क पडलेच पाहिजे तर तुमचा इंटरव्ह्यू होऊन मेरिटसाठी विचार केला जाईल. आणि महत्त्वाचं पद आहे प्राध्यापक. प्राध्यापक पदासाठी अकॅडमिकला तुम्हाला 40 मार्क आहे. ग्रॅज्युएशनला 7 मार्क, PGला 13 मार्क, एमफिल PhDला 17 मार्क, JRF नेट सेटला 30 मार्क आणि टीचिंग एक्सपिरियन्सला 5 मार्क. इथे मात्र मार्क जास्त आहे. असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किलला बघा 30 मार्क दिले त्यांनी. त्यामध्ये रिसर्च पब्लिश असेल तर 6 मार्क आहे. बुक्स असेल तर 8 मार्क आहे. अवॉर्ड असेल 3 मार्क आहे. PhD गाईड तुम्ही केला असेल तर 5 मार्क आहे. आणि तुम्ही जर फंडिंग जमा केलं असेल तर 6 मार्क आहे. अशा पद्धतीने 40, 5 आणि 30, 75 मार्कांचं तुमचं हे वेटेज आहे. त्यापैकी कमीत कमी 50 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू 25 मार्काचा, आणि 25 मार्क कसे असणार आहे त्यात पहिले बघा, डेप्थ ऑफ डोमेन सब्जेक्ट नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ रिसेंट डेव्हलपमेंट इन फील्ड 15 मार्क त्याला असणार आहे. दुसरं, लँग्वेज प्रोफिशियन्सी आणि ICT स्किल फॉर यूज ऑफ मॉडर्न टीचिंग लर्निंग ॲड्स 5 मार्क त्यासाठी असणार आहे. तिसरं, लॉजिकल रिझनिंग अँड फ्युचर प्लॅन टीचिंग रिसर्च अँड एक्सटेन्शन, याला 3 मार्क असणार आहे. आणि चौथं, असाइनमेंट ऑफ outreach extension of co-curriculum activities and knowledge of NEP policy of shortlisted candidate 2 marks. असं 25 मार्काचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. जसं की याला 15 मार्क आहे, याला 5 मार्क आहे, इथे 3 मार्क आहे, इथे 2 मार्क आहे. 5 3 8 2 10 5 10 5 10 5 15 10 25 मार्कांचं इथे वेटेज असणार. सो अशा पद्धतीने तुमचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे 75% आणि 25%. सो प्राध्यापक म्हणून हे नवीन निकष तर लागू झालेले आहे. नवीन भरती पण आता एक ॲड आलेली आहे. पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे की पळवाटा बंद होतील का, ज्यामध्ये म्हटलं जात आहे शिक्षक असो अथवा प्राध्यापक भरती आतापर्यंत कित्येक घोटाळे आणि गैरप्रकार झाले. आता ज्या पद्धतीने निकष लावले यातनं पळवाटा बाहेर पडू नये, पळवाटा निघू नये आणि भविष्यात शासनाने काळजी घ्यावी की यातनं या गैरप्रकाराला वाव मिळू नये. सो नक्कीच निकष कसे वाटतं तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवा. हे निकष बद्दल तुम्हाला काय वाटतं, जसं की हे निकष लावून प्राध्यापक भरती घेण्यापेक्षा गुणांकन पद्धतीने तुमची परीक्षा घ्या, परीक्षेमधनं मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन करावं असं कुणाला वाटतं का मला कमेंटमध्ये कळवा. लेखी परीक्षा घ्यावी असं वाटतं का, डायरेक्ट तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या परफॉर्मन्सवर सिलेक्शन व्हावं असं वाटतं तुम्हाला मला कळवा. निवडीचे निकष योग्य वाटतात का त्यांचे, आणि योग्य वाटत नसतील तर का योग्य वाटत ते पण सांगा. या आणि अशा इतर प्रश्नांबद्दल तुमच्या मनात काय म्हणूया मत आहे, तुमचा विचार आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा. मी वाट बघतो तुमच्या कमेंटची. आणि परत एकदा जाताना सांगतो की TET CETच्या बॅचेस इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. तुमच्या मित्रांना कळवा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. आणि या सिरीज आहेत बघा, महारिव्हिजन सिरीज TETच्या चालू होत आहे या चॅनलवरती. 9 नोव्हेंबरपासून 22 नोव्हेंबरपर्यंत टाइम पण दिला आहे.
विषय पण दिलाय आणि फॅकल्टीचे नावं पण दिले. नक्की जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज पण बघा, ह्या डेटला तुमच्या टेस्ट सिरीज चालतील, ह्या डेटला तुमचं एक्सप्लेनेशन विश्लेषण चालणार आहे. सो नक्की हे पण जॉईन करा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये भरपूर सारा बॅचेस, भरपूर सारी माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.